नमस्कार सगळ्यांना. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सुंदरी आज खूप वेगळ्या गेटअपमध्ये तुम्हाला दिसत असेल. त्याच्याचं रिझन काय आहे तर तुम्हाला मी सांगते की मी एक स्टोरी टाकली होती की मी आज संध्याकाळी येते लोणी भापकर येते, ज्या काही डान्सच्या स्पर्धा आहेत त्यासाठी. तर पहिल्यांदा लोणी भापकर त्यांनी मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं असेल तर लवकरात लवकर इन्स्टाला माझ्या पोस्ट बघा. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचा गेटअप कसा झाला आहे मला नक्की सांगा. हा बघा असा केलेला आहे मी गेटअप जाण्यासाठी. तर येत आहे ओम वगैरे येत आहे, त्यामुळे मी इथं थांबली आहे. ताईंच्या शॉपवरती आहे सध्या तरी, आणि खूप गडबड होती त्यामुळे सकाळपासून तर मी व्हिडिओचं एक पण पॉईंट घेतलेलं नाही आहे. आणि आता डायरेक्टली निघताना दाखवते ते इव्हेंटमध्ये काय असणार आहे काय नाही, इथून पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. मी एक्झॅक्टली कुठे आहे तर हे पण मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आपला ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करा, कंटिन्यू पहा. आणि आजचा गेटअप माझा कसा वाटतोय हे कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट का करायची आहे तर तुम्ही प्रत्येक वेळेसला सुंदरीला बघता पण असं पदर बिदर खोचून फिरताना, असं गळ्यामध्ये मंगळसूत्र लटकून चालताना, रागात बोलताना, या पद्धतीची आत्तापर्यंत तुम्ही सुंदरी पाहिली आहे. आज फर्स्ट टाइम मी असा वेगळा काहीतरी गेटअप केलाय, तर नक्की सांगा. आणि ह्या गेटअपचं सगळं श्रेय एक खास व्यक्तीला आहे, तर ती खास व्यक्ती मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे वैशू, माझी क्लासमेट आहे आणि हिने माझं मेकअप वगैरे केलेला आहे. जो काही हे काही श्रेय आहे तर ते तिचं आहे, वैष्णवीचं, सॉरी वैशालीचं, वैष्णवी आले कोणतं. आणि तुम्हाला आता आमची जे काय आहे या शॉपचे मेंबर बिगेस्ट तर मी तुम्हाला ते दाखवते. तर इकडे बघा त्यांनी पण खूप सुंदर असा गेटअप केलाय. तर या आहे श्यामल जगताप. तर ताईंमुळे आजचा माझा गेटअप खूप प्रॉपर आणि खूप छान झाला. थँक्यू ताई. हां बघा वेलकम म्हणलं तर ताईंचा पण गेटअप बघा. आज त्यांनी स्वतःचा मेकअप केलाय मकर संक्रांती स्पेशल. तर सगळ्यांना तुम्हाला माझ्याकडून, ताईकडून, माझ्या फ्रेंडकडून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला मकर संक्रांतीपासूनचे सगळे दिवस सुंदर जावत, हसत जावत, खेळत जावत. आणि हो आपले व्हिडिओ पाहत चालेल. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आता मी संध्याचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे. तर हिने मला इथं 5:30चा टायमिंग दिला होता की 5:30ला पारगाव मध्ये ये, आणि मी 5:30ला पारगाव मध्ये आलतो. 5:30ला पारगाव मध्ये आलतो आणि मला लोकेशन पाठवलं होतं चौकातलं. तर मी चौकात पण गेलतो, पण चौकात गेल्याच्या नंतर ना चौकात गेलो पुढं बघ, पुढं बघ म्हणते. हिला वाटतं की मला गाडी चालवता येत नाही अजून, पण ही असा जीव वाटीत घेऊन बसलेली आहे, जीव वाटीत घेऊन बसलेली आहे. आणि हिने तब्बल 4 तास लावलेत मेकअपला, आणि मेकअप करून करून पण काय केलाय, साधा मेकअप केलेला आहे या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पार्लरवालीला, म्हणजे ते जे आपण त्याने हे लावतो फाउंडेशन लावतो त्या गोष्टीला ब्लेंडर, त्या गोष्टीला ब्लेंडर असं म्हणतात. तर ही खुशाल काय म्हणते माहिती का, काय ज्या म्हणली, स्पंच द्या, पंच द्या. आता उतरून मांडणं करा, पंच द्या म्हणले, पंच आम्हाला जागायचं खाली काय दर लॉकटात केले होता. तर नमस्कार पब्लिक, सगळ्यांना खूप छान अशा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या माझ्याकडून, ओमीच्या प्रोडक्शन कडून, आमच्या सगळ्यांकडून. आणि जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आज मी चालली एका इव्हेंटसाठी, तिथे मला इन्व्हाइट केलेलं आहे. आणि खूप छान वाटते की तुम्ही एवढं सारं प्रेम देताय आम्हा सर्वांना. तसंच आमच्या इन्स्टा अकाउंटला सगळ्यांच्या प्रेम द्या. खूप लवकरात लवकर आपली टीम काही ना काही घेऊन येते आणि नवीन एक प्रोजेक्ट करतोय आम्ही. तर खूप मस्त प्रोजेक्ट असणार आहे, त्यामध्ये ओम, मी, किरण, मनीष आम्ही सगळे असणार आहे. तर तो प्रोजेक्ट लवकरात लवकर शूटिंगचं आमचं प्लॅनिंग आहे आणि तो प्रोजेक्ट येईल. त्या चॅनलचं नाव आहे, ओमी सांग रे, ओम साळुंके फिल्म्स, ओम साळुंके फिल्म प्रोडक्शन असं युट्यूबचं चॅनल आहे. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढं प्रेम सुंदरी कॅरेक्टरला तुम्ही संध्यापासून सुंदरी जे बनवलं आहे तसंच प्रेम असू द्या. आणि हे बघा हे असंच आहे, म्हणजे काय होतं माहितीये का, असे मित्र सगळे आले ना मग आपण पण आपल्याला हे खेळत होतो. मी तर ना माझ्या मित्रामध्ये एवढी धिंगाणा घालते ना, जसं की मी कधी कधी खूप शांत असते, पण हे सगळे माझे मित्र आहेत बघा. गुड मॉर्निंग. तुझ्या कोणी केलं गुड मॉर्निंग, ऊन पडलंय, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग नाहीये, गुड इव्हिनिंग आहे. तर इकडे आहे मनीष. तर खूप छान वाटतंय मला आणि मी एवढी एक्साइटेड आहे या इव्हेंटसाठी. बट विषय असं झालाय की आम्हाला इथून निघायला 6 वाजलेत आणि मला 6चा कॉल टाइम होता तिथे. बट बहुतेक लेट होणार. बसले हे असं नाही, असं नाहीये. पब्लिकला माहित आहे की मी खूप सारा प्रवास केलाय, खूप छान पद्धतीने केलाय. ट्रक पासून तर बैलगाडी पासून तर सगळा प्रवास केलाय. बाई तुम्ही माझी इज्जत काढताय का? इज्जत देताय रे? मैत्रिणीची कोणी इज्जत काढतं का? हे असे असतात फ्रेंड. तर या पद्धतीने हा आहे केडगाव चौफुल्याचा रोड. या पद्धतीने आम्ही निघालो लोणी भापकरसाठी. विशेष म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला, खूप धिंगाणा मस्ती केली. वातावरण पण खूप छान होतं आणि मी या इव्हेंटसाठी खूप एक्सायटेड होते, कारण की माझ्या लाईफमधला फर्स्ट इव्हेंट असा होता की जो मी माझ्या टीमसोबत जाते आहे. तर इकडे सगळी मस्ती करत होते आणि आम्ही खूप सारा एन्जॉय केला. तर खूप वेळ झाला. आमचा केडगाव चौफुल्याचा रोड खरंच खूप खराब आहे आणि त्यात मला जास्त अजून उशीर होतोय, कारण की इकडचा रस्ताच आम्हाला पटपट हुकत नाहीये. आताशी आम्ही चौफुल्यावर पोहोचतोय. ट्रॅफिक नाहीये जास्त, बट हे येडे खूप आहेत समोरचे. आम्हाला इकडे म्हणली उतरा, अत्याचार उतरायला गथो मोर्चा काढला पाहिजे. आंदोलन. आमच्या चॅनलला सबस्क्रिप्शन करा, साखर परा आणि बेल काय नोर घंटी वाजवा. आपलं सॉरी काय झालं म्हणते, ऐकून बेलवर ऐकून ठेवून द्या फोन. नंबर लाईक करा. याच्यावर ओमीचं काय मत आहे? याच्यावरती मला काहीच मत नाही. त्याच्यावरती किरण आता सध्या इंग्लिश त्याची सुधारायला लागली. मला खूप असा आनंद होतोय. कालच फोन आलता फॉरेनवरून या म्हणून तुम्ही शिकायला. म्हणलं येतोच, म्हणलं काय, म्हणलं खीर आहे, म्हणलं आलोच तांबे घेऊ बघूला. तर अशा पद्धतीने आमची टीम आहे. येड्याची जत्रा म्हणावं लागेल याला. आणि इकडे मनीष आपलं नुसतंच हसायचं काम करतोय. दुखी अयो कसला डेंजर आवाज आहे बाई याचा. 1920 मधला आठवलं मला. आवाज कमी करा लाऊडस्पीकर. आता बोलवलं ना साऊथ मध्ये डबिंग करायला. डबिंग करायला बोलवलंय मनीषला का? कालकेची दुसरा रिमेक. अच्छा मनीषची डबिंग केली आहे. मी तर इकडे आपण चौफुल्यावरती आलेलो आहे. इकडे बघू शकता. ऑस्कर विनिंग अवॉर्ड गोस टू इंग्लिश नो चौफुला. तर अशा पद्धतीने आम्हाला अंधार पडलेला आहे आणि अजून आम्ही लोकेशनला पोहोचलेलोच नाहीये, कारण की एका ठिकाणी आम्ही फोटो काढायला थांबलो होतो आणि फोटो काढलेले आहेत. ते जर फोटो तुम्हाला बघायचे असतील तर लवकरात लवकर इन्स्टाच्या अकाउंटला जावा. हे बघा कसे ब्रेक दाबतात, म्हणजे मी अशी तोंडावरती पडलेच पाहिजे. उगाच चालतं, पण तुम्हाला दाखवते की खरंच खूप लेट झालंय ना. आम्हाला प्रॉपर ऍड्रेस पण माहित नाही, लोकेशन वरती आम्ही चाललोय. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते मी कसा आहे. तर असा आपल्याला एवढा अंधार झालेला आहे मित्रांनो. 100 50% अंधार झालाय. बाकीचा 90% राहिलाय. नाही चुकलं वाटतं. तर फायनली आता आपण लोकेशनच्या खूप जवळ आलेलो आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण पोहोचेल. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की ओम कंटिन्यू गाडी चालवतोय. तर कंटाळा आलाय का ओम? आलाय, पण आता काय करतो. बरं मग मी चालू का गाडी? नको, इव्हेंटला पोहोचायची. नाही मला येते, फक्त मला ब्रेक आणि क्लच सापडत नाही. ब्रेक आणि क्लच हातात द्यावा लागते तिला. हो, मला म्हणजे मी 2 व्हीलर चालवते, त्याच्यामुळे मला 2 व्हीलरची सवय आहे. तर पाठीमागे आहे किरण, मनीष. तर किरण आणि मनीष तुम्हाला कसं वाटते? आता आपण लोकेशनच्या खूप जवळ आलोय. आम्हाला चांगलं वाटतं, फक्त तुम्ही असं म्हणू नका गाडी मी चालवते, नाही तर आम्हाला उतरायचं. अशा पद्धतीने आम्ही बघा 4 जण आलेलो आहेत. आणि चला आता आपण पोहोचेलच. तिथल्या इव्हेंटचं काय आहे काय नाही तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल, तर कंटिन्यू करा. अशा पद्धतीने आम्ही चुकलेलो आहोत आणि आम्हाला रस्ता सापडत नाहीये. लाईव्ह लोकेशन जे सेंड केलं होतं ते पण चुकलेलं आहे. ते उसत दाखवलं डायरेक्ट. आता मी काय म्हणू, इकडं सगळीकडे शेत तेच दिसायला लागलं, आता काय करणार ना. तर गुगल कधी कधी तुम्हाला हे चुकवू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन वाताली डोक्याला भैया लोकांना विसरा.
तर पुन्हा एकदा आपण असं लोकेशन लावलेलं आहे आणि लोकेशन नुसार चाललोय. आता काय माहिती कुठे पोहोचेल. अंधार दिसतोय मला. आणि ऐका ना ते काय झालं माहिती का तुम्हाला, आम्ही ज्यांनी म्हणजे इव्हेंटला बोलावले ना त्यांना आम्ही कॉल केलता. तर त्यांच्या एका म्हणजे ताईंनी कोणाला तरी ह्याला घेतलं होतं कॉन्फरन्सला. तर त्या मामांनी एवढा फास्ट ऍड्रेस सांगितला आम्हाला इकडचं काहीच माहित नाही. इकडून तसे या तिकडून माळवाडीवर खाली या म्हणले, खालनं आले की वरती या. मग त्या आम्ही कन्फ्युज झालो. आणि त्यातली त्यात काय म्हणले माहिती का, ते तुम्ही तिथून एका रोडने सरळ आलं ना त्या मंदिरापासून आहे ना टर्न मारा उजव्या हाताला म्हणले आणि तिथून लगेच डीजेचा आवाज येईल. मग आम्ही विचारात पडलोय की आम्हाला नेमकं डीजे समोर नाचायला बोलावलंय का. किरण डान्सची प्रॅक्टिस करतोय मागे. तर विषय असं झालाय की त्या काकांनी सांगितलं बट आम्हाला काही लक्षात आलं नाही. आणि ते बोलले की डीजेचा आवाज आहे. आता आम्ही एवढ्या लांब होतो की तिथं डीजेचा आवाज कसा येईल. माझ्या डोक्याचा आवाज यायला लागला मुंग्या पाडायला. बघा त्याच्या डोक्यात थंड झाल्या, त्याच्या मुंग्या यायला लागल्या डोक्याला. तर बघूयात की आपण लोकेशनला कधी पोहोचतोय. तर आपण भरपूर लोकेशनच्या जवळ आहे. आय थिंक 1-4 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आता, कारण की आम्ही चुकून खूप वेळ झाला. तर बघूयात पुढचं लोकेशन. बघा तुम्ही. एवढं फिरल्याच्या नंतर ना आम्ही फायनली पोहोचलेलो आहे लोकेशनवरती. आणि ते तुम्ही पाहू शकता की माझं सुंदर असा पोस्टर लावलेला आहे. खूप छान वाटलं हे पाहून. समोर तुम्ही पाहू शकता की आपल्याला तिथे जायचं आहे. विशेष म्हणजे खूप साऱ्या गमती जमती झालेल्या आहेत. इव्हेंट माझा कसा झाला हे तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत चला. सुंदरी कॅरेक्टरला सपोर्ट करा आणि असंच सोबत राहा. थँक्यू सो मच. काळजी घ्या.